हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ। परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करून, परमपूज्य उदयदादा घायाळ आणि चौगुले सर यांनाही दंडवत घालून आपण सर्व श्रोत्यांना साष्टांग अभिवादन। आणि आता आजचं निरूपण सुरू करू आपण। केनोपनिषद आपलं सुरू आहे। केनोपनिषदाचा आता शेवटला भाग म्हणजे तिसरा आणि चौथा खंड आपल्याला बघायचा आहे। दोन खंड जे झाले ते पद्यात्मक होते, आता जे दोन खंड आहे ते गद्यात्मक आहे। आणि पद्यात्मकामध्ये जे मंत्र आहे त्यांना एक गेयता असते आणि त्यांना वाचण्याचाही एक आनंद असतो, आणि गद्य जे आहे ते फक्त एक अनुवाद स्वरूप अशा पद्धतीचं असतं, म्हणून आता त्यांना श्लोकांनाही वाचण्याचं काम नसतं। आता फक्त थेट आपण अर्थाकडे जाऊ। आता इथे सुरुवातीच्या फक्त 2 ओव्या मी वाचतो आहे। गुरु शिष्याची बोलणी येथवरी निरूपणी, ती आत्मविद्या पूर्णपणी कथिली असे। आता कथा जी सांगणे ते अर्थवादाचे बोलणे, ब्रह्म कठीण असे जाणणे सांगण्यासाठी। आत्तापर्यंतचं जे बोलणं झालं ते आत्मविद्या पूर्णपणे सांगून झालेली आहे गुरु शिष्याचं बोलण्यातून। आता जी कथा सांगायची आहे, आता इथे कथा जी सांगायची आहे ती अर्थवादाची आहे। अर्थवाद शब्दाचा अर्थ स्तुतिवाचक असा आहे, महत्त्व सांगणारी आहे, खास म्हणजे महात्म्य सांगणारी, थोरवी सांगणारी अशी आहे। आणि काय आहे की ब्रह्म कठीण आहे असं जाणण्यासाठी जे महात्म्य सांगायचं आहे ते सांगण्यासाठी या कथेचा उपयोग आहे। आणि ही संकेत प्रतिकात्मक आहे, अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायची आहे। आता ब्रह्म कठीण असे जाणणे असं जे म्हटलेलं आहे ते जे ब्रह्मचं काठिण्य आहे ते कसं आहे। जितकी साधन चतुष्टय संपत्ती कमी तितकं ब्रह्म जाणण्याचं काठिण्य जास्त। ज्या प्रमाणात साधन चतुष्टय संपन्नता जास्त त्या प्रमाणात काठिण्य कमी, हा सरळ एक समीकरण आहे। आणि म्हणून इथे कशा प्रकारे आपल्याला चांगला अधिकार कमवावा या सगळ्या गोष्टींचा विचार या 2 खंडांमध्ये आपला होणार आहे। आता मी इथे ज्याप्रमाणे ओव्या निवडलेल्या आहेत तेव्हा असं कंटिन्युएशनमध्ये तुम्हाला ते तिथे बघायला मिळणार नाही। ब्रह्म जाणण्याची इच्छा करणाऱ्याने उतावीळपण करू नये, कारण ब्रह्मज्ञानाची प्रक्रिया पुढे पुढे अतिशय विकट होत जाते असं त्यांनी म्हटलं आहे। आता ब्रह्म जाणण्याकरता उतावीळपणा करू नये, घाई झालेली असते सगळ्यांनाच, असं वाटतं लवकरात लवकर व्हावं। तर अशा पद्धतीचं ते थोरवी महात्म्य काठिण्य सांगण्याकरता सांगतात ते पुढे की आत्मज्ञानासाठी प्रथम ऐकणाऱ्यांच्या कानावर आत्मज्ञानामुळे लाभणारे अपार सुख, पराशांती असे गोड शब्द पडतात, परंतु एकदा आत्मज्ञानाच्या मार्गाने चालू लागले की काम क्रोधाधिकांचा एवढा जाच सुरू होतो की त्वरेने पुढे पाऊल पडतच नाही। मग म्हणून अशा पाथिकाने शमदमाचा भक्कम आधार घेऊन वैराग्य वृत्ती सतत सांभाळीत गुरुवाक्याचा नित्य ध्यास धरावा। जेव्हा इंद्रियांचा मनाचा विसर पडून मी देहच हा विचार म्हणजे अविचार नाहीसा होऊन देहभोग हा केवळ औपचारिक स्वरूपाचा होईल, तेव्हा अनात्म्यासंबंधी स्मरण व चिंतन मागे पडून आत्माकार वृत्ती वाढीला लागून शेवटी जीव आणि आत्मा यांचे दृढ ऐक्य होते। आता या ओव्यांचा अर्थ इतका स्वतः स्पष्टीकरण करणारा आहे की याच्यावरती अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही आहे। अशा पद्धतीने आपण ही प्रस्तावना बघितली।
आता पुढे जो विचार आहे तो उपसंहार आहे. त्याच्या आधी थोडासा मतांचा विचार इथे लिहिलेला आहे. आपण काय करणार आहोत, काही सगळ्या मतांचा विचार आपल्याला करायचा नाही आहे. एक प्रातिनिधिक विचार आपण मतांचा करणार आहोत की कशा प्रकारे ब्रह्म जाणण्याकरता सगळ्यांनी आपापले मतं दिले आणि त्या मतांमध्ये कुठेतरी येऊन थांबणं आहे. काकांचा शब्द आहे, वाक्य आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ह्याचा अर्थ ब्रह्मपर्यंत जी धाव विचारांची पोचत नाही ते विचार तिथे न थांबण्याकरता आपल्याला हा विचार समजून घ्यावा लागतो. आता याला शास्त्रीय भाषेमध्ये पूर्वपक्ष म्हणतात आणि मग त्याचं खंडन सिद्धांत पक्षाने होतं. फक्त एवढंच ऐकून ठेवा. आता मी एक उदाहरणाने आपण खंडन करणार आहोत. एक पेंटरला बौद्ध मठामध्ये एक विद्वान बौद्ध होते. त्यांनी म्हटलं की दासबोधाच्या ओवीने आपण सिद्धांत पक्षाचं खंडन करू आणि आपल्या पक्षाचं मंडन करू. म्हणून त्यांनी काय निवडलं, ब्रह्म असतची असे. आता ओवी अशी आहे, ब्रह्म असतची असे. त्यांनी काय केलं, त्याला असत जे आहे ते तला अर्ध केलं. म्हणजे असत जे आपण असत ख्याती वगैरे म्हणतो ना, सत आणि असत, तर असतला तला जे आहे हलंत आहे, म्हणजे तो अर्धा आहे. आता सतच्या विरुद्ध असतची असे कुठे आणि असतची असे, म्हणजे त्यांचा शून्यवाद त्यांनी तिथे मांडला आणि आपली ओवी वापरून ते म्हणतात की अशा पद्धतीचं. तर त्या पेंटरकडनं त्यांनी व्यवस्थित ते तशा पद्धतीचं लिहून घेतलं. आता याच पेंटरला इकडे शिवगडला बोलवलं की ही ओवी, आता त्या दिवशी त्याच ओवीवरती प्रवचन होतं. मग त्यांनी इथे लिहिताना ती चूक केली आणि लगेच सगळ्यांनी ती सुधरवून टाकली की अरे हे बाबा असं नाही आहे, काय आहे, असतची असे. आता ह्याच्यावरनं आपण लक्षात घ्यावं की शून्यवादाचं जे खंडन आहे ते इथे झालेलं आहे. आता शून्यवाद नास्तिक मत आहे, आस्तिक दर्शन नास्तिक दर्शन. तर नास्तिकांचा एक प्रतिनिधी म्हणून इथे बौद्ध मताचं खंडन, शून्यवादाचं खंडन झालं. आता आस्तिक दर्शनापैकी एकाचं खंडन करायचं आहे, त्याच्यातही हेच बघायचं आहे. ओवी हीच आहे, ब्रह्म असतची असे. आता चांगदेव महाराज योग हा एक पूर्वपक्ष आहे षडदर्शनांमधला. त्याचा आपण तो आस्तिक दर्शनातला एक प्रतिनिधी म्हणून त्याचा विचार केला. चांगदेव महाराज किती श्रेष्ठ योगी होते, पण काय झालं, त्यांना ब्रह्म असतची असे है ना, आत्मा असतची असे हे माहिती होतं त्यांना, पण आत्माच ब्रह्म आहे अशा पद्धतीने ज्ञान नव्हतं आणि ते शेवटी इकडे झालं. म्हणजे योग पक्षाचंही खंडन इथे आस्तिक दर्शनापैकी झालं. असे हे दोन्ही खंडन झाले, म्हणजे प्रातिनिधिक खंडन. सर्व मतांचा खंडनाचा विचार आपण इथे समजून घेतला. बाकी वैशेषिक वगैरेंचं खंडन आपण पहिलेच केलेलं आहे, समवाय वगैरे संबंध है ना, त्याचा विचार करण्याची गरज नाही. आता उपसंहारच्या ओव्या आहे 298 पासून, त्यांचा थोडासा विचार करू. साक्षीरूप असलेला ईश्वर जीवाचे त्याच्या कर्माप्रमाणे पालन करतो. असा नियंता असलेला जो तो वेगळा वाटला तरी आत्मरूपच असतो. ईश्वर आत्मरूपच असतो. भगवद्गीतेत काय म्हटलंय, ईश्वर सर्वभूतानां तिष्ठती. अशा पद्धतीने तो सगळ्यांच्या हृदयात वास करणारा ईश्वर. आता तो सत्यसंकल्प असून जीवाकडून पाप पुण्यात्मक कर्मे करून घेतो, नंतर त्यांना तसे तसे फळ देतो. असा तो ईश्वर न टाळता येण्यासारखा असून सर्वांचे नियंत्रण करणारा आहे. आणि श्रुतीने ईश्वर नाही असं कुठेही म्हटलेलं नाही. पण ईश्वराच्या बाबतीत असं आहे की ईश्वर तर्काने सिद्ध होतो, शास्त्राने सिद्ध होतो. अशा पद्धतीचा जो विचार उपनिषदांनी सांगितला आहे. मग प्रमाणांचा तो विषय होत नसला तरी तर्काने सिद्ध होतो. यज्ञाची क्रिया अवभृत स्नानाने संपल्यानंतर दीर्घ काळाने त्याचे यजमानाला फळ मिळते,
त्या यजमानाचा यज्ञ ईश्वर लक्षात घेऊन योग्य वेळेला त्याचे फळ त्याला देत असतो. फळाच्या अपेक्षेनुसार तसा तसा यज्ञ व त्या यज्ञानुसार तशी तशी साधने तो सर्वज्ञ ईश्वरच जाणतो, तसे ईश्वरकृत वेदात सांगून ठेवले आहे. आता इथे जीवाचे सर्व कर्म, त्याचे सर्व फळ कशा प्रकारे नियंता त्याचा ईश्वर आहे आणि जीव हा नियम्य आहे, हे आपल्याला नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. हे सांगण्याकरता इथे हे सांगितलं आहे. आता पुढचा जो भाग आहे तो बघू आपण. 316 ते 321 म्हणजे जीव आणि ईश्वराचा विचार ह्याच्यात सांगितलेला आहे, तो बघू. जीवाला देह ही स्थूल आणि बुद्धी ही सूक्ष्म उपाधी असून ईश्वराला विराट ही स्थूल व शुद्ध सत्वात्मक माया ही सूक्ष्म उपाधी आहे. आता इथे हे समजून घेण्यासारखं आहे की स्थूल आणि सूक्ष्म जीवाजवळ जे साधनं आहे ते ईश्वराकडे स्थूल विराट रूपाने आहे आणि अत्यंत सूक्ष्म अशी शुद्ध सत्वात्मक माया हे ईश्वराचा शुद्ध सत्वगुण जो असतो तो इथे सांगितले आहे. मग उपाधी आहे ती, तो ईश्वर सर्वांना आच्छादन करून ईशावास्यम त्यांच्या हृदयात राहून त्यांचे प्रतिपालन करतो. कुटस्थ चैतन्य स्वरूप ईश्वराचे जीवाच्या बुद्धीत आभासयुक्त प्रतिबिंब पडले की त्याला सजीव म्हणतात, परंतु मनादी उपाधी गेल्या की जीव ईश्वर रूपच असतो. आता इथे हे समजण्यासारखं आहे की कुटस्थ चैतन्य रूप, आता आपण जेव्हा कुटस्थ चैतन्य शब्द वापरतो तेव्हा तो जीवाच्या म्हणजे आत्म्याच्या संदर्भात वापरतो, जीवात्म्याच्या संदर्भात. आणि ईश्वराचा जो आहे तो ब्रह्म अशा अर्थाने म्हणतो. आता कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म यांचं मुख्य समानाधिकरण आहे, म्हणजे ते एकाच गटातले आहे, एका अधिकरणाचे आहे असं आहे. आणि जीव ईश्वर हे जे आहे हे बाध समानाधिकरणातले आहे, म्हणजे ईश्वर आणि जीव दोन्हीही ब्रह्म आहे. तर जीवत्व आणि ईश्वरत्व काढून टाकलं की ब्रह्म जे आहे ते असतची असे, अशा पद्धतीचा विचार आहे. मग पुढे आहे, या शुद्ध सत्वाचे आवरण होत नसल्यामुळे ईश्वर नित्यमुक्त असतो. आता जीवाचे जे गुण असतात ते त्रिगुण असतात, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. आता इथे शुद्ध सत्वगुण हा ईश्वराचा असतो आणि म्हणून तो नित्यमुक्त असतो. त्याच्या ठिकाणी रजोगुण तमोगुण अत्यंत अल्प असतात आणि त्याला त्याचा कधीही त्रास होत नाही. त्याला शुद्ध सत्वामुळे नित्यमुक्तत्व असतं, तो जाणतो म्हणून त्याला साधन नसतं आणि तो ब्रह्मरूप आहे याचं त्याला नेहमी भान असतं आणि भान ठेवायची पण त्याला गरज नसते. आणि जीव जो असतो त्याला मलिन सत्व असं म्हटलेलं आहे, म्हणजे ह्याचं जे सत्व असतं ते मलिन असतं आणि मलिन असल्यामुळे याला जो आहे मेहनत करावी लागते. बद्धमुक्त आहे, बद्धमुक्त असा जीव आहे, नित्यमुक्त असा ईश्वर आहे. आता ह्यांनी जर आपली मनादी उपाधी हे सगळे काढून टाकली तर जीवसुद्धा ईश्वर रूपच होतो, म्हणजे बद्धता जाते आणि नित्यमुक्तता ईश्वराची आहे, त्याच्याशी तो एक रूप होतो असं इथे सांगितलं. मग जीवाला भोगावी लागणारी सुखदुःखे मनाला होतात, ईश्वर मात्र निराळा असा साक्षी रूपाने हृदयात राहतो. आता अंतःकरण असल्यामुळे आणि जो आत्मा आहे, आत्मा जो आहे चिदाभासाच्या मार्फत है ना. आता अंतःकरण जे आहे त्याच्यामध्ये आत्म्याचा पडलेला फाकलेला प्रकाश त्याला चिदाभास म्हणतो. हा चिदाभास जो आहे परांची खाणी या न्यायाने नेहमी अंतःकरणाशी संलग्न झाला की बाहेर बघतो, अंतःकरणाला सोडलं आणि मागे बघितलं साक्षीला आणि ओळखलं तर पहावे आपणासी आपण किंवा परतोनी पाठीमोरे ठाके, अशा पद्धतीने त्याला आपल्या स्वतःचं स्वरूप लक्षात येतं. असा हा ईश्वर जो आहे तो साक्षी रूप ईश्वर असा प्रत्येकाच्या हृदयात असतो. म्हणजे प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक चैतन्य, प्रत्येक आत्मारूपाने ईश्वर तिथे विद्यमान असतो. आणि हा जो ईश्वर आहे हा नित्यमुक्त आहे, ब्रह्म आहे, म्हणून
एकदा हे कळलं की तो मी आहे, तर अशा प्रकारे जीवाचं ब्रह्मत्व जे आहे ते संभवतं आणि त्याला ते लक्षात येतं. मनुष्य जीवाच्या पाप पुण्याची नोंद ईश्वराने घेतलेली असली तरी तो स्वतः पाप पुण्याच्या पलीकडे आहे, निष्पाप आहे. परंतु जीव मात्र केवळ अज्ञानामुळे आपली पाप पुण्ये आणि स्वभाव धर्म ईश्वरावर अकारण लादतो. कर्म कोण करतो? हा करतो. पाप पुण्य गोळा कोण करतो? जीव करतो. पण सगळं पाप पुण्याचं फळ देणारा ईश्वर असल्यामुळे हा सगळं ईश्वरावर लादतो की असं का होतंय माझ्याकडून, असं का होतंय, तर ईश्वर जबाबदार आहे की काय? अशा पद्धतीने जीवाचा जो ईश्वराचा प्रति जो भाव असतो तो असतो, अकारण लागतो. मनाधिकांमुळे होणारे ताप ते मन नाहीसे होताच तो जीव सहजच ईश्वर रूप होतो. आता अंतःकरणावरती भिस्त ठेवली जीवानी तर काय होतं की तो बद्ध होतो. अंतःकरण सोडून दिलं म्हणजे अंतःकरणाचा साक्षी झाला. मी मन नाही, मी मनाचे सगळे व्यापार जाणतो, अशा पद्धतीने जेव्हा साक्षीत्व करतो तो, तेव्हा तो अंतःकरणाला सोडून देतो. म्हणजे अंतःकरण माझ्यापासून वेगळं आहे हे त्याला लक्षात येतं. मग असं झाल्यामुळे तो ईश्वर रूप होतो. एक दुःखी जीव मनात तळमळतो, एक संतापी क्रोधाने जळफळतो, भित्रा भयाने गडबडा लोळून थरथर कापतो, एक कोणी व्याधीग्रस्त असल्याने बरा होण्यासाठी अधीर झालेला असतो, कोणी कामुक स्त्री चिंतनाने विषय चिंतनाने भ्रमिष्ट होतो, एखादी लोभी धनलोभाने अस्वस्थ झालेला असतो. हे सर्व एकाच क्षणी अनेक व्यक्तींना होत असते. असे अनेक प्रकारचे जीव अनेक विकारांनी भरलेले असतात. ते सर्व विकार एकाच वेळी त्या ईश्वरालाही होतात असे मानतात. आता ईश्वर सर्व भूतानां असं जे म्हटलं आहे ह्याचा अर्थ चुकीचा अशा प्रकारे काढतात की जर ईश्वर आहे, आता लोक असे प्रश्न विचारतात श्रीगुरूंना, शंकराचार्यांना असे विचारतात की आम्हाला जी पापबुद्धी होते मग ते सगळंच जर करणं ईश्वराचं आहे, मग हे सुद्धा करणं ईश्वराचं आहे. मग आता ते क्रियमाण स्वातंत्र्य ईश्वराने मला दिलेलं आहे. पापबुद्धी जरी आली तर त्या पापबुद्धीला बाजूला करायचं आहे. शुभ आणि अशुभ जेव्हा येतं तेव्हा काय ठेवायचं आहे आणि काय जाऊ द्यायचं आहे ह्याचा विवेक सुद्धा त्यांनी दिलेला आहे मनुष्य जन्मात. हे आपण विसरून जातो की हे मला करायचं आहे. मग अशा पद्धतीने आपण ईश्वराला अकारण लादतो असं जे म्हटलेलं आहे ते असं आहे. म्हणून जीवेश्वर ऐक्य अशा प्रकारचे नाही. म्हणजे जीव आणि ईश्वर हे एका गोत्रातले आहे असं जेव्हा म्हटलं जातं, जीवेश्वर भाव म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेमध्ये. कारण काय, एकच ब्रह्म दोन मायेच्या अंतःकरणात प्रतिबिंबित झाला, मायेच्या उपाधीमध्ये, तर तो ईश्वर झाला आणि अविद्येच्या उपाधीने तो जीव झाला. म्हणजे एकच ब्रह्म जीव आणि ईश्वर झाला. पण एक नित्यमुक्त आहे आणि एक असा आहे, द्वा सुपर्णा संयुजा सखाया. मग अशा पद्धतीचं जे आहे असा विपरीत ग्रह जो जीवेश्वर ऐक्यासंबंधी करून घेईल त्याला अनेक लोकांची प्राप्ती होऊन तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून कधीही सुटणार नाही असे श्रुती स्पष्ट सांगते. आणि एवढेच नव्हे तर स्थूल सूक्ष्म कारण देहांच्या पलीकडे आत्माही ईश्वराच्या लक्षणांचाच जवळ असतो. आता आपण पाहिलं आत्तापर्यंत तेच तर पाहिलं, श्रोत्रस्य श्रोत्रमच्या मार्फत काय पाहिलं की स्थूल सूक्ष्म आणि कारण यांच्या पलीकडे महाकारण आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती यांच्या पलीकडे तुर्या आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे तीन ओलांडले की आपलं काम होऊन जातं आणि आपण ईश्वर रूप असतो. कारण हे त्रिगुणाला ओलांडलं की शुद्ध सत्व राहतं आणि शुद्ध सत्व जे आहे ते ईश्वराचं आहे. म्हणून हा जीव जेव्हा चौथ्या देहात सोहम भावात जातो तेव्हा ते शुद्ध सत्वाचं देह आहे आणि तिथे जी सोहम वृत्ती आहे हीच ती साक्षीत्वाची वृत्ती आहे. आणि ही भगवंताचा सुद्धा गुण जो आहे तो शुद्ध सत्व जो आहे, मूळ मायाचा जे स्फुरण आहे ते शुद्ध सत्वरूप आहे, ते अशा पद्धतीचं आहे. पण ते सुद्धा अज्ञान असं शास्त्रांनी म्हटल्यामुळे त्याला सुद्धा ओलांडावं लागतं. म्हणजे सोहम वृत्ती सुद्धा अस्तावले पाहिजे. सोहम असं जे म्हणतात ते त्याच्याही पलीकडे जाण्याचा तो प्रकार आहे, तो समजून घ्यायचा असतो. तो आत्तापर्यंत आपण 2 खंडांमध्ये समजूनच घेतलेला आहे. आता इथे पुढे जे एक आख्यान कथारूपाने येणार आहे त्याच्या संबंधी सांगितलं आहे की देवांना
कसा अनाठायी अभिमान झाला त्याचा जो संदर्भ आहे तो आत्तापर्यंत आपण पाहिला आहे. ईश्वर कसा कर्मफळाने जीवाला जो बद्ध असतो त्याच्या कर्मफळाचे ईश्वर त्याला कर्माचे फळ देतो. हाच रेफरन्स पुढे घेऊन सुरुवात झालेली आहे की आपण निर्माण केलेल्या जगताची घडी नीट बसावी म्हणून ईश्वराने अज्ञानी अशा मानवाला यज्ञ करण्याची आज्ञा केली. पूर्वी कधीतरी उन्मत्त असुरांनी सतत यज्ञक्रिया नष्ट करायला सुरुवात केली तेव्हा ईश्वराने यज्ञाच्या रक्षणासाठी केवळ संकल्पाने असुरांचा पराभव करून देवतांना सहाय्य केले. त्यामुळे असुर नाहीसे झाल्यावर यज्ञकर्मे पुन्हा व्यवस्थित सुरू झाली. देवतांनाही प्रतिष्ठा मिळाली. अग्नीला वाटू लागले. आता हे जे आख्यान आहे ह्याची सुरुवातच अशी आहे की ईश्वरानेच सगळ्या जीवांना कर्म सोपवले आपापले आणि म्हणून निष्काम कर्माने जे चित्तशुद्ध होतं ते का होतं? कारण ईश्वराने मला जे कर्म दिलेले आहे ते मी ईश्वर अर्पण बुद्धीने करणं की करता तो आहे मी नाही अशा पद्धतीने केलं तर त्याच्यात निष्कामता असते. त्याने चित्त शुद्ध होतं कारण ईश्वरानेच मला ते अलॉकेट केलेले आहे. जॉब अलॉकेशन असतो तसा हा ईश्वराने कर्म अलॉकेटेड केलेले आहे आणि म्हणून कर्मामध्ये कधीही कुचराई करता कामा नये. कर्म जे आहे ते करूनच आणि निष्कामतेने करूनच चित्ताच्या शुद्धीपर्यंत आपल्याला अधिकार संपन्न होण्याकरता पोचावं लागतं. मग आता पुढे म्हटलं आहे की अग्नीला वाटू लागले की आपला दरारा फार मोठा आहे. आता यज्ञांना जे ईश्वराने दिले होते करायला मानवासाठी त्या यज्ञांना नष्ट करण्याकरता आसुरी प्रवृत्ती. आता आसुरी प्रवृत्तीच आपल्याला प्रवृत्त करते की कर्म बरोबर करू नको, कर्मामध्ये गडबड करो. असं दैवी संपत्ती आसुरी संपत्ती यांचा सगळ्यांचा उल्लेख इथे प्रतीकाने सांगितलेला आहे. हे आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे. मग असुरांना नाहीसं केलं. कोणी केलं? त्याच्या कृपेने म्हणजे ईश्वराने केलं. आणि देवतांना असं वाटलं की आम्ही असुरांना पराजित केलेलं आहे. आता कसं वाटलं देवांना? तर एक देवता अग्निदेवता, अग्नीला वाटू लागले की आपला दरारा फार मोठा आहे. वायुदेवताही उन्मत्त झाली. इंद्र तर सर्व त्रिभुवनाचा आपणच स्वामी आहो असे समजू लागला. मग अशा तिन्ही देवता अज्ञानामुळे उन्मत्त होऊन आत्मसंतुष्टतेच्या भरात सर्व कारण त्यांच्यासह असलेल्या परमेश्वराला विसरल्या. आता इथे प्रतीक कसे आहे हे थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. अग्नी जे आहे आपल्यामध्ये अग्नितत्व जे आहे ते बुद्धीत आहे ना. आता बुद्धीला जर असं वाटू लागलं की मी तर काही पण करू शकतो, काही पण समजू शकतो, बुद्धीने आत्मज्ञान होणार कसं नाही, हा बुद्धीने समजलं म्हणून आत्मज्ञान होईल अशा भ्रमात राहतो. आता तिथे बुद्धीशिवाय होणार नाही पण बुद्धीला होणार नाही असा सिद्धांत असल्यामुळे इथे अग्नीचा जो गर्व आहे, अभिमान जो आहे तो इथे सांगितलेला आहे. आता दुसरा कोण आहे? वायुदेवता आहे. आपलं मन जे असतं ते वायुदेवता आहे. मग इंद्रियांचा स्वामी म्हणजे अंतःकरण जो आहे तो कोण आहे? हा इंद्र आहे, अंतःकरण. तर असे हे प्रतीक इथे बसवून दिलेले आहे. आपल्याला या कथेतून हे समजायचं आहे की ते कशा प्रकारे आपल्याशी भिडवायचे आहे. कथा ऐकून प्रसाद घेणं बंद झालं पाहिजे है ना. कथाच प्रसाद रूप आहे, त्याच्यातून पाहायचं. अशा तिन्ही देवता अज्ञानामुळे उन्मत्त झाल्या. आत्मसंतुष्टतेच्या भरात सर्व कारण असलेल्या परमेश्वराला ते विसरले आणि त्यांना इंद्रला आपला सर्वांचा राजा आहे म्हणून आत्मसंतुष्ट, अग्नी मी काही पण करू शकतो म्हणून आत्मसंतुष्ट, असं सगळ्यांना आपापला अभिमान झाला. आता ह्याच्या पुढची अग्नी ज्याच्या सत्तेवर जाळू शकतो. शेवटला भाग आहे तिसऱ्या खंडाचा. अग्नी ज्याच्या सत्तेवर जाळू शकतो, वायू वादळे निर्माण करू शकतो, इंद्र देवांचे राजा असल्यामुळे रक्षण करतो, तो ईश्वर स्वतःच विचारपूर्वक विचित्र असा यक्षाचा आकार धारण करून अत्यंत तेजस्वी स्वरूपात देवतांच्या समोर प्रगट झाला. आता यांना सगळ्यांना झालेला अभिमान बघून त्या परमेश्वराने ईश्वराने विचार केला की ह्यांना आता थोडंसं
अद्दल घडवली पाहिजे, यांना जरा आया ऊंट पहाड़ के नीचे असं म्हणतात ना, मग पहाड़ म्हणतो की अब ऊंट को जरा उसकी ऊंचाई बता देनी चाहिए. अशा पद्धतीने त्या परमेश्वराने विचार केला की ह्यांना आपलं सामर्थ्य दाखवायलाच पाहिजे. म्हणजे ह्यांचं सामर्थ्य माझ्यावरती आहे हे ह्यांना कळत नाहीये मूर्खांना, असं त्यांनी म्हटलं आणि तो यक्ष रूपाने प्रगट झाला. आता इथे यक्ष जे आहे ते कसं आहे, आपण आत्तापर्यंत अध्यात्म अधिदेव पाहिले, तर हा अधिदेवांचा अधिदेव. असा तो ईश्वर जो आहे तो देवांचा देव आहे ना. आता सगळी जी देवता मंडळी आहे ते अधिदैव रूपानी आहे. सूर्य चंद्र हे सगळे जे आहे वेगळे वेगळे देवता आहे, आणि या देवतांचा जो ईश्वर आहे म्हणजे स्वामी आहे तो या अधिष्ठात्री देवतांचा अधिदैव आहे. अशा पद्धतीने त्या अधिदैवाला विसरून हे सगळे अधिष्ठात्री देवता स्वतःमध्ये आम्ही कोणीतरी आहो असा अभिमान बाळगत होते. म्हणून इथे यक्ष जे आहे ईश्वर जो होता तो यक्ष रूपाने अवतरण झाला. मग त्यांनी आल्यानंतर, आता तो आल्यानंतर इंद्राने पाठवलं की पहा कोण आलं आहे. अग्नी म्हणाला मी जातो पाहतो वगैरे. मग तेव्हा देवतांच्या समोर प्रगट झाला. देवतांच्या ठिकाणी मी असा अहंकार निर्माण झाल्याने आत्मरूपाला विसरून कर्तृत्व भोक्तृत्वाच्या भ्रमामध्ये सापडल्या. ही गोष्ट सर्व साक्षी अशा ईश्वराच्या लक्षात घेऊन त्यांचा तो भ्रम नाहीसा करण्यासाठी हे सगळं आपण आत्ता बोललोच आहे. मग आता काय झालं, तो प्रगट झाल्यानंतर अग्नी त्याला पाहायला गेला की हा कोण आहे वगैरे. मग तो तेव्हा सर्व सामर्थ्य तेव्हा तो यक्षच्या समोर गेला. मग यक्षने त्याला विचारलं की तू कोण आहे. मग तो म्हणाला की मी जो आहे तो अग्नी, मी वेदीतून निर्माण झालो असून सर्व ब्रह्मांड जाळण्याचे सामर्थ्य माझ्याजवळ आहे. अनेक यंत्रांना माझ्यामुळे शक्ती मिळते. तेव्हा त्या यक्षाने एक काडी टाकली आणि म्हटले ही जाळून तिची राख करून टाक. आता हा अभिमान ह्यांनी सांगितला, इंट्रोडक्शन दिलं, इंट्रोड्यूस केलं स्वतःला. यक्षच्या समोर गेला आणि म्हणा माय सेल्फ अग्नी, आय एम हॅव्हिंग सच पॉवर्स. अशा पद्धतीने तो जेव्हा त्या मुख्य कोणासमोर बोलतो याचं भान नव्हतं त्याला, पण त्यांनी ते जसा तो नेहमी वागत होता तसा तो एरोगेन्स घेऊन समोर गेला. आणि मग काय झालं, त्यांनी म्हटलं की अच्छा असं आहे का, सगळं भस्मसात करण्याचं सामर्थ्य आहे आपल्याजवळ, मग ही काडी घ्या. एक तृण काडी समोर टाकली, म्हणे ह्याला भस्मसात करून टाक, जाळून टाक, राख करून टाकायची. मग काय झालं, तेव्हा सर्व सामर्थ्य वापरूनही अग्नीला ती जाळता आली नाही. तेव्हा तो यक्ष अग्नीला म्हणाला, हे अग्निदेवा, मी जाळणारा असा अहंकार धरू नको. आणि असा अग्नी तेथून शर्मिंदा होऊन निघून गेला. आता हे एकाची विल्हेवाट लागली, एकाचा अहंकार मोडला गेला. त्याला हे लक्षात आलं की आपण आत्तापर्यंत जो भ्रम होता आपल्याला की आपण असं असं करू शकतो, कर्तृत्वाचा भ्रम, तो एक काडीनी मोडला. मुद्दाम काडी ठेवली त्याच्यासमोर की एवढीशी काडी आहे, तू तर ब्रह्मांड जाळणारा आहे, मग हिला जाळून राख कर. मग त्याला ते करता आलं नाही, शर्मिंदा होऊन मान खाली करून निघून गेला. मग आता निघाल्यानंतर तिथे रिपोर्टिंग केलं की अरे हा तर कोण आहे, मला काही समजलं नाही, पण कोणीतरी वेगळाच आहे, पॉवरफुल दिसतोय. वायू म्हणाला असं आहे का, अरे मी जातो. मग त्या इंद्राने म्हटलं वायू अरे बघ रे जरा. आता हा म्हणाला की मी पण सामर्थ्यवान आहे. मग आता हा समोर गेला. मग आता नंतर वायूने यक्षासमोर येऊन आपला अनिवारणीय बळ सांगताना माझ्या प्रवाहाच्या झपाट्याने जग कापू लागते, हलू लागते असे म्हटले. आता त्या सम्राटाला जो हे सगळं जग कापू लागते, हलवून देतो असं ज्याने आपलं इंट्रोडक्शन दिलं, सांगितलं, त्याला मग यांनी काय केलं, पण त्या गंधवाहक व अंतरिक्षाच्या सम्राटालाही ती काडी उडव असे म्हटल्यावरती नुसती ती हलवताही आली नाही. यांनी आपलं सर्व सामर्थ्य लावलं, काडी हलवायचा प्रयत्न केला. आता एक पिक्चरचा सीन असा आठवा,
फू करतोय वायुदेवता आणि ती काडी काही हलत नाहीये. असा तोही आता नाईलाजाने मान खाली टाकून गेला. मग असा तेव्हा मग तो गेला आणि गेल्यानंतर काय केलं त्यांनी, रिपोर्ट केलं. कोणाला? बॉसला रिपोर्ट केलं की अरे हा तर कोणीतरी भारी दिसतोय, मलाही नाही जमलं. म्हणजे अग्नीने म्हटलं हां आता कसं असं आपसातलं असतं की नाही, तुझ्यापेक्षा मी आहे, मी बघतो ना, असं म्हणतो ना आपण, हे कर्तृत्व. मग असं गेल्यानंतर तिथे त्याची पण जिरवली. आता मग देवतांनी इंद्राला म्हटलं की हा तर कोणीतरी हे वेगळा दिसतोय, तर तुम्हीच जावा, कारण तुम्ही आमचेही देव आहात, देवांचे देव. मग इंद्रसुद्धा तास ताठाने देवांचं रक्षण करणारा जो आहे इंद्र मुख्य आहे. मग काय, तो म्हणाला मी जातो. मग आता तो तिथे गेला. आता काय झालं पहा. तेव्हा सर्व धैर्य गोळा करून मी देवतांचा राजा आहे अशा अभिमानाने इंद्र त्या यक्षासमोर गेल्याबरोबर यक्ष गुप्तच झाला. म्हणजे त्याच्याशी तर त्यांनी बोलणं सुद्धा हे नाही केलं. म्हणजे तो बोलण्याच्या लायकीचा आहे असं सुद्धा ठेवलं नाही. असं म्हटलं अच्छा बॉस आला का, इसको तो बात भी नहीं करना इसको. त्यांच्याशी गोष्टी तरी केल्या की हे करून दाखव, ह्याला काही नाही म्हटलं, गुप्तच झाला. आता हा जो होता इंद्र पुढे, तर त्याच्या राजेपणाच्या अभिमानामुळे इंद्राला नुसते यक्षाबरोबर संभाषण सुद्धा करण्याची संधी मिळाली नाही. परंतु इंद्र तेथून परत न फिरता त्या यक्षाला आकाशात शोधू लागला. त्याचा अभिमान निघून गेल्याने त्याची यक्षावर भक्ती जडली. आता इथे हे मुख्य आहे की इंद्रामध्ये एवढा तरी समज होती की त्यांनी काय केलं. आता याला दैवी संपत्ती म्हणतात है ना. दैवी संपत्ती असेल तर काय होईल है ना. तर भगवद्गीतेमध्ये जसं अर्जुनाची दैवी संपत्ती आहे, त्यांनी सगळं टाकल्यानंतर तरी एवढी इच्छा होती की तू सांगशील तसं मी करेन, असं तरी म्हणतात ना काका, की एवढा तरी सत्वगुण त्याच्यात असल्यामुळे त्यांनी नाकारलं युद्ध, तरीही शेवटी शरण गेला की आता तू सांगतील ते करतो मी, तुझ्या शरण आहे असं म्हटलं. तसा हा इंद्र, त्यांनी पण काय केलं की तिथे गेल्यानंतर तो थांबून राहिला, शोधायचा प्रयत्न केला त्याला. आणि असं त्याला लक्षात आलं की हा जो यक्ष आहे तो असा आहे की ज्याची भक्ती करावी, कारण तो श्रेष्ठ आहे आमच्याही पेक्षा, असं त्यांनी मनोमन स्वीकार केलं. आता हा त्याच्यामध्ये उपास्य भाव जागृत झाला की त्याची उपासना करण्यासारखं आहे. आता उपासनेमध्ये काय असतं, अहंकाराच्या लयाची सोय आहे. अहंकार जो आहे, मी जो आहे, कर्तृत्व भोक्तृत्व, हे सगळे विक्षेप जे असतात हे उपासनेने जातातचा अर्थ असा आहे की ईश्वराचं स्वीकार करणं आणि जीवाचं अल्पत्व स्वीकार करणं की नाही रे बाबा माझं काही नाही आहे, सगळं तुझंच आहे. हा निरंकार होण्याचा प्रकार आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्यावरती भक्ती जडली असं म्हटलेलं आहे. आता ती भक्ती मनापासून आहे असे जाणून प्रत्यक्ष शांकरी विद्येची मूर्ती असलेली सुंदर उमादेवी तिथे प्रगट झाली. आता जेव्हा जेव्हा चित्तशुद्ध आणि शांत होतं त्याच्यानंतर काय होतं, श्री गुरु आपैसी भेटिएगा. मग इथे ती जी शांकरी देवीची मूर्ती, विद्येची मूर्ती, शांकरी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. आता या ब्रह्मविद्येची साक्षात मूर्ती जी उमादेवी म्हणजे कोण, गुरु. मग गुरु प्रगट झाले असं म्हणायचं आहे. आता इथे उमादेवी अशी ती सुंदर आहे. आता उमादेवी कोण आहे असा म्हटलं, ती शुभ करणारी सुवर्ण प्रभेसारखी शिवपत्नी पाहून इंद्राने अत्यंत नम्रतापूर्वक तिला विचारले. आता इथे जे म्हटलं आहे सुवर्ण प्रभेसारखी शिवपत्नी, आता इथे शिवपत्नी तर पार्वती असते आपल्याला माहिती आहे, पण इथे सगळं जे सांगितलेलं आहे ते कोणत्या अर्थाने सांगितलेलं आहे, प्रतीकाने. आता अर्धनारी नटेश्वर, एक शिवशंकर पुरुष, दुसरी माया असं जे आपण म्हणतो. मग ती जी माया आहे तिचं स्वरूप काय आहे, मूळ माया आहे. मूळ माया शुद्ध सत्व आहे म्हणजे विद्या आहे है ना. तर आपण जेव्हा म्हणतो की जीव जो आहे तो अज्ञानाचं उपादान कारण आहे आणि ईश्वर जो आहे तो विद्येमुळे निमित्त कारण आहे असा. तर ईश्वर विद्या, जीव अविद्या,
आता जीवाची अविद्या घालवायची असेल तर ती ईश्वर घालवतो. आता ईश्वरजवळ शुद्ध सत्व म्हणजे ब्रह्मविद्या आहे आणि तीच ब्रह्मविद्या श्री गुरूंमध्ये पत्नी रूपाने असते. पत्नी रूपाने म्हणजे अर्धांगी. अर्धांगी म्हणजे तेच अर्धनारी नटेश्वर आहे श्री गुरु, की जे स्वतः ब्रह्म आहे आणि त्यांची ती ब्रह्मविद्या जी आहे ती त्यांची अर्धांगिनी आहे. आणि असे ते त्या विद्येचे स्वामी असलेले श्री गुरु जे आहे असा श्री गुरु. मग असे जे श्री गुरु असतात ते त्या विद्येच्या द्वारा आपल्याला सुचवत असतात, सांगत असतात आणि कल्याण करत असतात आपलं. हे इथे सांगायचं आहे. हे देवी, हा अत्यंत बलवान कोण होता त्याला जाणून घेण्यासाठी मी अति उत्सुक असून ते अज्ञान मला अस्वस्थ करीत आहे. आता ही शरणागतीची भाषा आहे. श्री गुरु भेटल्यानंतर काय करावं? शरण जावं आणि त्यांना तो प्रश्न विचारावा आपल्या कल्याणाचा. मग इथे त्यांनी काय म्हटलंय की प्लीज टेल मी, की हे असे बलवंत कोण होते की जे अग्नीला आणि यांना हे नाही झाले, त्यांचं सामर्थ्य त्यांच्यासमोर काहीच नव्हतं. मग असे ते कोण असतील मला कृपया समजावून सांगा. आता ब्रह्मविद्या ब्रह्मसंबंधी की ते ब्रह्म असे कोण आहे की जे एक जाणले असता सगळं जाणल्यासारखं होतं आणि असं म्हणतात की तेच एक आहे की जे सगळं या जगात रूपाने झाले प्रगट. तर हा सगळा भाग जो आहे हा भाग जर आपल्याला लक्षात असेल तर आपल्याला श्री गुरूंचं महत्त्व अशा पद्धतीने वाढत्या महत्त्वाची त्यांची महती आपल्याला जर लक्षात आली तर आपल्या हे लक्षात येतं की ते हे परब्रह्म विटेवरी है ना असे. तर हे मुरगुड नावाची वीट आहे आणि तिथे काका नावाचा पांडुरंग आहे है ना. तर हे अशा पद्धतीने त्याला जाणून घेण्यासाठी अज्ञान मला अस्वस्थ करीत आहे. इथे तीव्र मुमुक्षुत्व इंद्राचं म्हणजे अंतःकरणाचा स्वामी त्याचं आहे असं लावून घेतलं. आता इथे तृतीय खंड समाप्तम असं झालं. आता चौथ्या खंडाला सुरुवात करू. आता इथे श्री गुरूंचा उपदेश आहे म्हणून म्हटलं आहे उमादेवीचा उपदेश. उमादेवी म्हणाली की हे प्रत्यक्ष ब्रह्म असून परमेश्वराच्या रूपाने तुमचा भ्रम दूर करण्यासाठी प्रगट झाले आहे. तुम्ही असुरांचा पराभव करून यज्ञांचे रक्षण जे केले त्याला परमेश्वराचा संकल्पच जबाबदार आहे. जगताला जाळू शकणारा अग्नी, प्राणांच्या रूपाने सांभाळणारा वायू व त्या सर्वांचे पालन करणारा तू इंद्र त्याच्याच सत्तेने कार्य करीत असता. हे सर्व परमेश्वराचे मोठेपण असून ते तुम्ही स्वतःचे न मानता आत्मकल्याणासाठी आपली मर्यादा ओळखून असावे. अशा त्या प्रचितीपूर्वक झालेल्या उमादेवी बरोबरच्या संवादाने देवतांना त्या ब्रह्माचे पूर्ण स्वरूप समजले. आता हे एका वाक्यात सांगून दिलं ह्यांनी तर, पण आपल्याला आता पुढचं बघायचं आहे. आता उमादेवी श्री गुरु रूप आहे हे पण पाहिलं. त्यांनी त्याला सांगितलं की तर तू पाहिलंच की इंद्राचं हे अग्नीचं वायूचं आणि तुझं सुद्धा जे सामर्थ्य आहे ते त्याच्या पुढे तोकडा आहे एक. दुसरं ते त्याच्यामुळे आहे, सामर्थ्य त्याच्यामुळे आहे. मग तो किती सामर्थ्यवान आहे. अशा पद्धतीने जर तू विचार नाही केला तर तू कधीही शरणागत होणार नाही, अहंकारलय होणार नाही. आणि त्याची व्यवस्था करण्याकरताच तो तुमच्यावर कृपा करण्याकरता ईश्वर यक्ष रूपाने प्रकट झाला आणि तुमचं हे भ्रम जावं की मी कर्तृत्ववान आहे, मी केलं तर होईल असं. तर ईश्वरच सगळं करणारा आहे असा एक समर्पित भाव, शरणागत भाव आपल्यामध्ये यावा ह्याच्याकरता त्या यक्षाचं अवतरण झालं होतं असं उमादेवी श्री गुरु त्यांनी सांगितलं. आता इंद्रादी देवतांचा लक्षार्थ असं सांगितलेलं आहे ते पाहू आपण. इंद्रादी देवतांना परब्रह्माचे स्वरूप प्रथम समजल्यामुळे त्या ज्ञानाच्या बळावर त्यांना महात्म्य प्राप्त झाले. इंद्राला उमादेवीचे शिष्यत्व लाभून त्याला सर्वप्रथम ज्ञान झाल्याने तो देवतांमध्ये श्रेष्ठ झाला, देवराज इंद्र. आपण विरोचनाने यांची कथा पाहिलीच होती. असुरराज एकच उपदेशाने यांनी कसं केलं आणि ह्यांनी कसं केलं, तर असा तो
इंद्र उमादेवीचं शिष्यत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्याला लाभून सर्वप्रथम ज्ञान झालं म्हणून तो हे झाला. आता वायुदेवता म्हणजे नाक. आता इथे म्हटलं आहे वायुदेवता म्हणजे नाक, अग्निदेवता म्हणजे 2 डोळे, इंद्र म्हणजे अंतःकरण, अशी रूपके केलेली आहे. आता इथे आपल्याला अध्यात्म अधिदैव अशा पद्धतीची जी समज द्यायची आहे, त्यांना समजावून सांगायचं आहे. हे आपण पाहिलं ना की तू थोडंच जाणलं आहे, फक्त अध्यात्म जाणलं, किंवा तू फक्त अधिदैव देवतांनाही जे रूप दिसलं ते सुद्धा तेवढंच होतं, अल्पच है ना. तिथे म्हटलंय नूनम त्वम वेत्थ ब्रह्मणो, असं ते हे आहे की इथे त्यांनी सांगितलं की तुम्ही थोडं थोडं. आता वायुदेवता म्हणजे नाक. आता इथे व्यष्टीला लावून त्यांनी हे जे संकेत आहे ते सांगितले की जो वायुदेवता होता तो नाक होता. आता नाकाचं आपण पाहिलं प्राणस्य प्राणममध्ये त्यांनी गंध नासिकास्थ असतो म्हणून तिथे नाक शब्द वापरला होता. त्याची ही संगती इथे सांगितलेली आहे, म्हणजे हे प्राणाच्या बद्दल असं आहे नाक असं. आणि आता हे ऐतरेय उपनिषदामध्ये अशी जी रूपकं केलेली आहे ते उपनिषद आपण पाहू तेव्हा ते बघणारच आहोत, पण इथे ते रूपकं त्यांनी मांडून आपल्याला स्पष्ट केलं आहे. असेच पिंड ब्रह्मांड असं जेव्हा बघतो तेव्हा पहिले पिंडाचा विचार इथे कसा केला आहे तो बघू. मग नाकाला वासाच्या साह्याने ब्रह्म जाणता येत नाही, डोळ्यांना अग्नीच्या प्रकाशातही ब्रह्म ओळखता येत नाही, अंतःकरण मात्र स्वतः पूर्ण नाहीसे झाले असता त्याला जाणू शकते. असे हे यक्षरूप धरलेले परब्रह्म इंद्रियांना स्वतःच्या बळावर जाणता येत नाही. मन जेव्हा त्यांच्यासह लीन होते तेव्हा ज्ञान होते. तर असं जे एक प्रतिकात्मक जे सांगितलं आहे ते कशाकरता सांगितलं आहे त्याचा इथे उल्लेख केला आहे की डोळे अग्निदेवता त्याचा अधिदैव आहे ना, अग्निदेवतेचं डोळ्याच्या रूपाने आहे. न तत्र गच्छती, न तत्र चक्षु गच्छती, वाय नॉट, का नाही, त्याचं उत्तर हे असं की यांचं जे सामर्थ्य आहे. मग अंतःकरण मात्र स्वतः पूर्ण नाहीसे झाले. आता इंद्र जो आहे संपूर्ण शरणागत झाला, नाहीसे झाले म्हणजे त्याचा अर्थ असा की मी नाही आहे, तूच आहे. आता पहिले काय आहे, मी ब्रह्म आहे, नंतर मी गेला, ब्रह्म आहे. आता अद्वितीयता जी आहे ती झाली. पहिले मी वेगळा असतो, साधक असतो, म्हणून ब्रह्म आहे ला मी ब्रह्म आहे असं म्हणावं लागतं. आता मी ब्रह्म आहे तर ब्रह्म आहे हेच खरं आहे, आणि ब्रह्मला आहे म्हणणं दुसरा कोण आहे म्हणून फक्त ब्रह्म. इथपर्यंत आपल्याला हळूहळू हळूहळू प्रवास करायचा कसं शिकवतात ते आपण शिकून घ्यायचं आहे. मग असा अभ्यास करणारा कोणी साधक जेव्हा ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याचे प्रतिबंध दूर करण्याची खटपट करतो तेव्हा त्याला काम आणि क्रोध यांचे निवारण करण्याचे कामी शुभदायक अशी आत्मचेतनाच सहाय्य करते. लोभ आणि भय आदी नाहीसे झाल्यावर दया क्षमा हे गुण अंगी बांधले असता म्हणजे आत्माच तेथे सर्व सहाय्य करतो. मी प्रतिबंध दूर केले, मी सद्गुण अंगी बाणवून घेतले अशी जो बडबड करतो तो अज्ञानातच बुडून राहतो. आता या साधकांच्या लीला सांगितल्या. साधक काय करत असतात ते, मी अज्ञान दूर केलं, तुम्हाला काय माहिती मी किती अभ्यास केला है ना, असं जे म्हणणं आहे हे गर्व सांगणं आहे. त्यांच्या कृपेने त्यांच्या संक्रमणाने झालं. आता शास्त्रकृपा ही गुरुकृपेमुळे होते हे ज्याला लक्षात आलं त्याला शास्त्राचा कधीही अभिमान होणं शक्य नाही. आपल्याला जे समजतं ती शास्त्रकृपा असते. कोणामुळे समजलं, गुरूंनी ती शास्त्रकृपा आपल्यामध्ये केलेली असते म्हणून शास्त्र समजते. कितीतरी कादंबऱ्या कितीतरी साहित्य आपण पहिले वाचलेलं असतं. जेव्हा दासबोध ज्ञानेश्वरी वाचायला जातो तेव्हा चित्ताच्या चिंध्या उडतात. मग काकांनी दिलं दासबोध तर तो समजतो, ह्याला शास्त्रकृपा म्हणतात. आणि मनाने दासबोधाचा अभ्यास केला तर PhD होऊन जाईल पण कळणार नाही, असा तो शास्त्रकृपेचा प्रकार असतो. म्हणून शब्दज्ञान, मी शब्दज्ञानाने सगळं जाणून घेईन असा अहंकार जो करतो त्याला शब्दज्ञान होऊन जातं, तो डॉक्टरेट मिळवतो, पण
ते नाही मिळवू शकत. असा जो प्रकार आहे तो हेच आहे. आणि म्हणून पहा, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शाळेत गेले, तुकाराम महाराज कोणत्या शाळेत गेले, त्यांनी स्वानुभवानी जे ग्रंथ लिहिले त्याच्यावरती आज लोक PhD करतात. आणि PhD जरी केली तरी साधकाला जितकी ज्ञानेश्वरी आणि दासबोध समजतात तेवढे PhD लोकांना समजत नाही. आता उपनिषद शिकवणारे आहे ना, MPhil वगैरेच्या कोर्सला उपनिषद असतात, ते तिथे शिकवतात सगळेच उपनिषद. आता त्यांना जर म्हटलं की तुम्हाला उपनिषद माहिती का, मी शिकवतो हो, इतके वर्ष शिकवलंय मी. आता केनं म्हटलं तर तो म्हणेल केनं मी 25 वेळा शिकवलं माझ्या नोकरीमध्ये, असं तो म्हणेल है ना. पण केनंमध्ये काय म्हटलेलं आहे असं विचारलं तर तो तिथे एक जागा अशी येऊ शकते की तो प्रश्नोत्तर देऊ शकत नाही, प्रश्नांचं उत्तर. हे असं ज्ञान असतं. हे ज्ञान काही कामाचं नाही. शास्त्रकृपा ती गुरूंच्या मार्फतच होते, गुरूंमुळेच होते. हे असे परब्रह्म जाणणे हे अतिशय बिकट काम असल्याने ते अगदी सामान्यालाही जाणता येण्यासाठी आणि उपासना करण्यासारखे व्हावे म्हणून ते ब्रह्म यक्षरूप धारण करून इंद्रियांना जाणण्यासारख्या अधिदैव रूपाने प्रगट झाले. अशा पद्धतीने जे ईश्वर जे आहे, ईश्वरभाव समजून घेणं, त्याला शरणागत होणं आणि अशा त्या अधिदैवाचं स्वरूप समजून घेऊन गुरूंनी सांगितलेलं साधन करून, तर हे ब्रह्म जाणणे अतिशय बिकट काम आहे, हे मुख्यत्वाने सांगायचं आहे. आणि त्याच्याकरता आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहे, प्रतिबंध आहे, ते दूर करावे लागतात, सद्गुण अंगी बाणावे लागतात. पण मी बांधले मी केलं असं जर म्हटलं तर साधक मेला आणि बडबड झाली ती त्याची. आणि नाही तर मुकाट्याने त्यांनी जे सांगितलं आहे ते माझ्याकडनं करवून घेणारे आहे. आता ते करवून घेणारे आहे म्हणून मी करणार नाही अशातला भाग नाही आहे. मी जे केलं आहे ते त्यांनी माझ्याकडनं करवून घेतलं, केल्यानंतरची भाषा आहे ही. आता ते करवून घेतील असं म्हटलं आणि मी खोलला सुद्धा नाही दासबोध, त्यांनी मला दासबोध वाचायला सांगितलं, आता ते करवून घेणार आहे. मग आता काय होईल, कधीतरी असं बसल्यानंतर मला सगळा दासबोध आत्मसात होऊन जाईल अशी अजिबात शक्यता नाही. गुरुकृपेमुळे ते सुद्धा होतं बरं का. त्रोटकाचार्यांचं झालेलं आहे, शंकराचार्यांनी फक्त संक्रमण केलं आणि तो ज्ञानी झाला. हे गुरूंना काही पण शक्य आहे, पण शिष्यांना तेवढी योग्यता असल्याशिवाय ते अशी कोणतीही कृपा कधीही करत नाही. आणि त्यांची कृपा असतेच, त्यांनी अनुग्रह केल्याबरोबर, दासबोध तुम्हाला सांगितल्याबरोबर त्यांनी म्हटलेलंच आहे, ही कृपाच आहे त्यांची. पण आम्ही त्या कृपेला पात्र होण्याकरता आपलं भांडं चमकवत राहावं लागतं. म्हणजे काय, जे त्यांनी साधन सांगितलं ते चांगल्या प्रकारे केलं तर सगळ्या कृपा त्यांनी माझ्यावरती ज्या केलेल्या आहेत त्या कृपारूपाने, प्रसाद रूपाने प्रगट होण्याला वेळ नाही लागत. इथे मग काळाचा कोणताही गणित नाही. कोणी अनुग्रह 2 वर्षाचा असो की अनुग्रह 20 वर्षाचा असो, काही कोणत्याही लेवलला कोणीही कमी जास्त नसतं. बस अधिकार वाढवण्याची जबाबदारी आपली आहे. कशाने, त्यांनी जे सांगितलंय ते जसं सांगितलंय तसंच करणं, जे सांगितलंय तेच करणं, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे इथे सांगायचं आहे. पुढे, आकाशात विजेची रेघ उमटली की क्षणार्धात सर्व काही उजळून सोडते, त्याचप्रमाणे यक्ष तिच्यासारखा प्रगट होऊन गुप्त झाला. पापणी ज्याप्रमाणे क्षणात उघडून बंद होते त्याप्रमाणे या विश्वावर तो यक्ष प्रगट होऊन गुप्त झाला. असे ब्रह्म जेव्हा काही काळ नाम व रूपाने प्रगट होते तेव्हा ते भक्तांसाठी पूजा कराव्यास योग्य अशा अधिदैव रूपाने असते. ब्रह्मज्ञान अल्पकाळ जरी अंतःकरणात ठसले तरी ते पिंड ब्रह्मांडाचा निराश करण्यास पुरेसे असते. अंडरलाईन करायची लाईन आहे. ब्रह्मज्ञान अल्पकाळ जरी अंतःकरणात ठसले तरी ते पिंड ब्रह्मांडाचा निराश करण्यास पुरेसे असते. हे जे वाक्य आहे कोरून ठेवावं, ह्याचा विचार करावा आणि मग त्याच्याकरता जे करायचं ते करावं. त्या ब्रह्मज्ञानात बुडून गेले असता जड व चेतन 5 भेद नाहीसे होऊन त्रिपुटीची घट्ट बैठकी मोडून जाते. आता जड व चेतन इत्यादी 5 भेद म्हटलं आहे. आता याच्यावरनं आपण सगळा विचारसागरचा जो केलेला अभ्यास आहे, जडजडाचा भेद, जड ईश्वराचा, जड चेतनाचा वगैरे वगैरे जे काही 5 भेद सांगितले आहे ते लगेच आठवायचे आणि असा भेद नाहीसा करण्याकरता ब्रह्मज्ञानात बुडून गेले की ते भेद आणि त्रिपुटी यांची जी घट्ट बैठक असते ती मोडून जाते.
जाणीत नाही असेही नाही, जाणतो असेही नाही, अशा अवस्थेत बुद्धीच्या अस्तित्वामुळे न कळत भेद राहून जातो एवढेच. ती बुद्धी समाधीचे वेळी आणि देहपातानंतर नाहीशी झाली असताही ब्रह्मरूपातच मिळते, म्हणजे ब्रह्मरूपच होते. आता बुद्धीमध्ये विद्येची स्थापना होते. का होते? कारण अविद्यासुद्धा बुद्धीच्या ठिकाणीच आहे. बुद्धीलाच अविद्या म्हणतात, है ना. बुद्धीच्या ठिकाणीच सगळं असतं ना, तर ती अविद्या आहे. आता अविद्येचा नाश कशाने होतो? विद्येने होतो. आणि मग काय होतं? विद्येने अविद्येचा नाश केल्यानंतर विद्येचंही काही काम उरत नाही, आणि मग दोन्ही जे आहे त्याची पण गरज राहत नाही. आता आपण मळ काढण्याकरता साबण लावतो, मग साबण ठेवतो का? साबणही धुवून टाकतो. अशा प्रकारे स्वच्छ म्हणजे काय? निर्मल व्हायचं आहे, निरसाबूनही व्हायचं आहे. म्हणजे विद्येचा सुद्धा तिथे ठेवण्याची गरज नाही, म्हणजे त्याचाही काही काम नाही. अशा प्रकारचं हे सांगणं आहे. मग हे झालं. पुढे मनाने आत्मा जाणता येत नाही असा शास्त्राचा निश्चय सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु जे मनाला समजत नाही ते ज्ञान होण्यासारखे नसते असेच सर्वांना वाटत असते. मनाला दूर सारून आत्मज्ञान होणारा निराळाच असतो. इतर सर्वांना तो आत्मा बुद्धीमध्ये नीट समजावून घ्यावा लागतो. ब्रह्माचे अधिदैव रूप क्षणभरही पाहिल्यानंतर त्याची मनात जी आठवण ठसलेली असते, त्यात सतत रंगून राहणारे जे मन असते ते ब्रह्मरूप होऊनच त्या त्या देहात असल्यानेच श्रुती माऊलीने अध्यात्म ब्रह्म समजावून सांगितले आहे. त्याची जी उपासना असते ती स्मरणातील कल्पना असली तरी ती सतत ब्रह्म सानिध्यामुळे उत्कृष्ट साधना होते. आता इथे काय सांगायचं आहे? आता इथे बुद्धीने हे करायचं आहे, निश्चय करायचा आहे. अंतःकरणाने निश्चयपूर्वक सगळं झोकून द्यायचं आहे, साधन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. पण ते मी बुद्धीमुळे समजलं असा जो अभिमान आहे तोही टाकून जायचा आहे. म्हणजे अंतःकरणासह अंतःकरणाला बाजूलाच करायचं आहे, कारण तो जो असतो तो अंतःकरणापासून वेगळा असतो असं जे म्हटलं आहे. तर असं हे ठसावं. आणि ब्रह्माचे अधिदैव रूप क्षणभरही पाहिल्यानंतर, आता अधिदैव रूपाचा साक्षात्कार केव्हा होतो? अधिदैव म्हणजे मी, अधिदैव म्हणजे ईश्वर, है ना. ईश्वराचा साक्षात्कार असं जे म्हणतो आपण. ईश्वर कुठे आहे? हृदयस्थानी आहे. आपण जे म्हणतो सर्वांच्या हृदयदेशी, है ना. तर असा जो ईश्वर जो आत्मरूपाने सगळ्यांकडे असतो, तो कसा असतो? प्रत्येक चैतन्य रूपाने असतो, प्रत्येक आत्मरूपाने असतो, कुटस्थ चैतन्य रूपाने असतो, साक्षी चैतन्य रूपाने असतो. मग असा जो ईश्वर आहे तो सगळ्यांमध्ये एकच असतो, है ना. तर असा जो आहे, मग पहिले काय होतं? साक्षीत्व होतं, आणि साक्षीत्व होतं तर ते एका अंतःकरणाचं होतं असं आपल्याला वाटतं, है ना. आता जगातले सगळे अंतःकरण आहे त्यांचे सगळे जे साक्षी आहे त्या सगळ्यांचं साक्षीत्व एकाच सर्व साक्षी तत्वाने होत असतं. असं जो नंतर लक्षात घेतो तो या पलीकडे जातो. म्हणजे साक्षीत्व म्हणजे आत्मज्ञान, आणि सर्व साक्षीत्व म्हणजे रामकृष्ण हरी असं असतं. मग हे जे आत्माच ब्रह्म आहे हे जे जाणण्याचं भाग आहे त्याच्याकरता पहिले काय आहे? प्रत्येक चैतन्य कुटस्थ चैतन्याचं ज्ञान, आणि त्याच्याकरता अंतःकरण मागे सारलं, आणि त्याच्या पलीकडे मी आहे. मी अंतःकरणाचा सुद्धा, म्हणजे अंतःकरणाचा आणि अंतःकरणाच्या अभावाचा सुद्धा साक्षी आहे. अंतःकरण नसली तरी मी आहे, त्याच्याशिवाय माझं काही अडत नाही. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत अभ्यासाकरता ते सहाय्यक आहे. मग त्याच्याकडनं अभ्यास करवून घ्यावा आणि मग अभ्यास पाहावा असं जे म्हटलेलं आहे. मग अभ्यास असण्याच्या पूर्वीसुद्धा तोच आहे, अभ्यास असताना सुद्धा तोच आहे, अभ्यास झाल्यानंतरही तोच आहे. असं सगळं. आता ब्रह्मानुभव सगळ्यांना आहे, पण कळतं किती लोकांना? ब्रह्मानुभव सगळ्यांना आहे, तो असतोच, कारण मी आहे ह्याचं भान सगळ्यांना आहे. कोण म्हणू शकतं की मी नाही आहे? अशा पद्धतीचं आहे. तर हे ह्याच्यातलं सांगितलं आहे. आणि म्हणून अधिदैवाचं क्षणभर सुद्धा पाहिल्यानंतर मनात जी आठवण ठसते, म्हणजे एकदा झालं की त्याच्यानंतर मग जी उपासना असते ती जरी कल्पना असली
आता जरी कल्पना असली असं शब्द का वापरला आहे? कारण काय आहे, अज्ञान अविद्या जे आहे हे कल्पित आहे. मग विद्या काय सत्य आहे? विद्या सुद्धा संवादी कल्पित आहे, शास्त्रीय द्वैत ज्याला म्हणतात. मग असं जर समजून घेतलं तर काय होतं की अज्ञानाचं खंडन अविद्येचं खंडन झालं, आणि मग विद्येचं जे खंडन आहे ते परोक्ष ज्ञानाचं खंडन झालं. अशा पद्धतीने ज्ञान अज्ञान खंडन आपण शब्द जो वापरला होता त्याचं इथे लक्षात येतं. आणि मी त्याच्या पलीकडे आहे जे आहे, मी ज्ञान म्हणजे काय पाहावे आपणासी, आपणच होऊन पाहावं, अशा पद्धतीचं पाहणं. मग पुढे वन या नावाने असणाऱ्या ब्रह्माची, आता इथे वन ब्रह्म उपासना असं म्हटलं आहे. त्याच्या पहिले अध्यात्म ब्रह्म उपासना, आपण जे शीर्षक आहे त्याचंही लक्षात ठेवायला पाहिजे की कशासाठी काय सांगितलं जातं आहे. आता वन ब्रह्म उपासना, आत्ता आपण अध्यात्म ब्रह्म उपासना सांगितली, मग आता वन ब्रह्म उपासना. वन या नावाने असणाऱ्या ब्रह्माची तशी उपासना केल्याने ते भजनीय गुणांनी युक्त असल्याने तेच फळ मिळते. सर्व भूतांच्या अंतःकरणात प्रत्येगात्मा राहत असून त्याला तद्वन असे नाव आहे. तो सर्वांनाच पूजनीय आहे. आता हा जो प्रत्येगात्मा आहे तो सर्वांना पूजनीय आहे, म्हणजे तोच जो आहे सच्चिदानंद रूप, अस्तिभाती प्रिय रूपाने प्रेरक वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला आपण तर लक्षात येतं की मग तोच पूजनीय आहे. अनेक देहरूप वृक्षांच्या वनश्रीने सर्व पृथ्वी भरून गेली असून अशा प्रत्येक देहातील ब्रह्मच जो सातत्याने जाणतो त्या वन ब्रह्मपूजकाची स्त्री पुरुष प्रेमाने पूजा करतात, जणू त्याच्या रूपाने प्रत्यक्ष ब्रह्मच पूजेसाठी अवतरलेले असते. आता तद्वन ब्रह्म, हे जे तद्वन म्हटलेलं आहे, आपल्याला असं लक्षात येतं का की ते कोण आहे? आपण कोणाची पूजा करतो? सगळे स्त्री पुरुष ज्यांच्या पूजेला धावतात. मग असे जे असतात है ना, ब्रह्मविद ब्रह्मेव भवतीच्या बद्दल हे सांगितलेलं आहे. मग अशा पद्धतीने ते सर्वांनाच पूजनीय होतात. असं मग तो जेथे असतो तेथे ते सर्व धावतात, अनेक प्रकारे त्याची पूजा करतात. आपल्या कुटुंबियांवरही जेवढे प्रेम नसते तेवढे त्याच्यावर असते. आता आपला अनुभव आहे की नाही हा? कुटुंबियांवरती असलेल्या प्रेमापेक्षाही कितीतरी पटीने जास्त, काही कल्पना म्हणजे तुलनाच नाही आहे ह्याची. आणि मग ते जिथे असतील तिथे जाण्याची आपली हे असते, आहे का तिथे? मग आम्ही जातो. मग जागोजागी आपण कसे जातो हे सगळं आपल्याकरताच आपलंच वर्णन आहे इथे, हे समजून घ्यावं. मग परब्रह्मवर ज्या गुणांची कल्पना केली असेल तशीच त्यांची उपासना करावी, त्याचप्रमाणे त्याची फळे मिळतात. आता उपास्य ब्रह्म जे आहे ते कशा प्रकारे आपल्यासाठी उपलब्ध झालं आहे? निर्गुण हरी कसा सगुण रूपानी, निर्गुण ब्रह्म सगुण रूपानी आपल्यासमोर कसा उभा आहे आणि मग तो कसा उपास्य आहे, हे वन ब्रह्माची उपासना इथे जी सांगितलेली आहे ते कळावं. आता उपसंहार आहे, 2 मिनिटं जास्तही लागू शकतात, पाहू. शिष्य म्हणाला, हे गुरुदेवा, मला उपनिषद स्पष्ट करून सांगा. दयाळू श्री गुरु म्हणाले, अरे तेच तर तुला सांगितले. आतापर्यंत तुला मी ब्रह्माचे स्वरूप दाखविले, आता त्याचे ज्ञान कसे करून घ्यायचे ते स्पष्टीकरण पुढे ऐक. कानांचा कान, डोळ्यांचा डोळा अशा निरूपण पद्धतीने ब्रह्माचे वर्णन केल्यावर ते कसे जाणून घ्यायचे ते सांगतो. आता पहा, की पॉइंट सांगतात ते, है ना? काय सांगतात ते? अरे ब्रह्मज्ञानासाठी पूर्ण वैराग्य असावे लागते. या संसाराच्या धामधुमीत ते साधत नाही. ब्रह्म जाणण्यासाठी प्रत्यक्ष असे काही करावे लागत नाही, तर सर्व कर्मे साधनांसह सोडावी लागतात. जरी कर्मा वेगळे न व्हावे, देवास कासे बजावे. कर्म वेगळे होण्याचा हा प्रकार आहे. हा कर्म न करणं असा नाही आहे, अकर्म असा नाही आहे, पण अशा प्रकारचा आहे. सर्व कर्म साधनांसह सोडावी, मनापासून, मी करता नाही. निष्कामता, निष्काम कर्तव्य आचरणाने करावी. परोक्ष ज्ञान झाल्यानंतर ब्रह्म अपरोक्ष होण्याकरता काकांनी परिचयामध्ये जी सांगितली होती, परोक्ष ज्ञान झाल्यानंतर
त्याचं अपरोक्षात रूपांतर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी साधन आहे पिंड ब्रह्मांड निरीक्षण, सृष्टी निरीक्षण, है ना, अशा पद्धतीने. आणि मग पुढे काय म्हटलंय, निष्काम कर्तव्य आचरण. मग हे इथे सांगितलेलं आहे, पूर्ण वैराग्य असावं असं सांगितलंय. मग म्हणतात की परंतु पुढे तपे वगैरेचे जे वर्णन आहे त्यांना साधन असे भ्रमाने म्हटले जाते, त्याने ज्ञानासाठी आवश्यक ते वैराग्य निर्माण होते, याचा विचार सांगितला आहे. त्याला आत्मविद्येची साधने सांगितलेली आहे. आता इथे म्हटलं आहे की इंद्रिय व अंतःकरण ज्यांच्यामुळे शांत होतात. 1 तास झालेला आहे, पण आपण आणखीन 5 मिनिटं जर केले तर हे दोन्ही खंड पूर्ण होतील. इंद्रिय व अंतःकरण ज्यामुळे शांत होतात त्या ब्रह्मचर्य आदिकांनाच तप असे नाव आहे. इंद्रियांना अनंत जन्मांच्या पूर्व संस्कारामुळे सतत विषयांचा ध्यास असतो. त्या इंद्रियांना आवरणारा दमी असतो. नित्य नैमित्तिक अशा कर्माने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, तर मनन ध्यान या कर्मामुळेच ज्ञानात प्रवेश होतो. आता या ओव्यांचा विचार जो आहे ना, तो अगदी एक एक ओवीचा विचार हे अभ्यास आहे. असं हे प्रवचनात ऐकून किंवा ते कितीही वर्णन केलं आपण तर काही उपयोग नाही आहे. हे व्यक्तिगत साधन कसं करायचं आहे ह्याचं वर्णन खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. हे अगदी कोरून काढावं आणि त्याच्यावरती स्टिक राहावं. अशा रीतीने तपाचे आचरण करणाऱ्याचे अंतःकरण शुद्ध होऊन वेदांचे मतीत असे ज्ञान होते. मलदोषाने ज्याचे अंतःकरण भरलेले असते त्याचा नित्यप्राप्त असा ज्ञान दीप झाकाळाला जाऊन ज्ञान या नावाने भलतेच दिसते. परंतु अंतःकरण शुद्ध झाल्यावर सगुण उपासनेत राहून श्री गुरूंची सेवा केली असता ज्ञान होते. आता ज्ञान होण्याकरता साधनं सांगून दिली आहे त्यांनी, है ना. आता हे प्रत्यक्ष श्रीगुरू कधी नाही सांगणार की तुम्ही माझी सेवा करा, पण उपनिषद सांगेले आणि उपनिषदाचं आपण ऐकलं तर आपण श्रीगुरूंच्या जितक्या जवळ जाऊ शकतो. म्हणजे ब्रह्मरूप होण्याकरता जी एकरूपता पाहिजे असती ती हळूहळू हळूहळू कमवता येते आणि ती कमवावी लागते, असं या उपनिषदाचं म्हणणं आहे. आपली कोणीही स्तुती करू नये, आपण कधीही दंभाच्या आहारी जाऊ नये, आपणास साधन करताना कोणीही पाहू नये, अशा रीतीने राहावे. आता काय करावे हे सांगितलं आहे. त्याला डूज म्हणतात. डूज आणि डोंट्स. डूज असतात म्हणजे हे करा, डोंट्स म्हणजे हे अजिबात करू नका. विधीते पाळीत निषेधाते गाळीत. विधी म्हणजे हे करा, है ना. तर हे सांगितलंय. आता इथे विधी काय सांगितलं आहे, आपली कोणीही स्तुती करू नये म्हणजे आपण लोकेशनेच्या आहारी जाऊ नये. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून दिसेल असं साधन करताना कोणी पाहिलं तर वा वा महाराज साधन किती करतात, अरे काय बैठक आहे यांची, अगदी असं. आतमध्ये त्याला काय चालू असतं ते त्याला माहिती असतं, पण तरी दाखवायचं असतं. मग हे दाखवण्याचे प्रकार बंद झाले. दंभाच्या आहारी जाऊ नये. दंभ म्हणजे काय, ढोंगीपणा, नाटकीपणा, है ना, जे नाही ते दाखवणं. आपण साधन करताना कोणीही पाहू नये. आता साधन तर 24 तासात करावं लागतं, पण ते साधन मी करतो आहे असं सांगण्याची अजिबात गरज नाही आहे. असं पाहू नयेचा अर्थ फक्त बैठकी करताना पाहू नये असा नाही आहे. मी 24 तास साधन केलं पाहिजे. साधनेत रूपांतर काका म्हणतात, प्रत्येक गोष्टीचं साधनेत रूपांतर झालं पाहिजे. पण हे तोंडाने नाही सांगायचं की मी असं करतोय असं म्हणतात, कारण त्याच्यात लोकेशना असते. वा वा महाराज तुम्ही किती ग्रेट आहात, म्हणजे मग परस्पर प्रशंसा मंडळ तयार होतं ना. तर अशा रीतीने राहावे. आता पुढचं फार इम्पॉर्टंट आहे. सतत साधक या नात्याने पुढे पुढे करू नये. आपण सामान्य आहोत अशा धारणेने राहावे. हेच कर्म सातत्याने करणाऱ्यास ज्ञान होते. आता ज्ञानाची जी पूरक साधने आहे ती काय आहे आणि ती इम्पॉर्टंट आहे, आणि ते न केल्यास ब्रह्म जाणणं कसं कठीण होतं हे आपण पाहिलं. मग इथे पुन्हा आपल्याला चिमटे जे आहे, आता चिमटे काय आहे म्हणजे थप्पडच आहे सगळे हे, पण आपल्याला काय ते असं वाटतं की नाही नाही त्याला मारलंय मला नाही, असं जे आपण म्हणतो. मग हाच आपला दोष, आपल्याला कळत नाही. आणि कोणी आणखीन दाखवला तर त्यालाही दाखवू द्यायचा नाही. तप व कर्म हीच 2 आधाराची पाऊले असून त्यावर संपूर्ण विश्वासाने भर घालून
चारी वेदांचा अभ्यास, शिक्षा, व्याकरण मुखोद्गत करणे अशी जेव्हा सतत अभ्यासाला गती येते तेव्हाच सत्याला आश्रय मिळून ते तेथेच वसतीला राहते. ते स्वभावतःच ज्ञानदायी असते. आता सत्य जे असतं, सत्याचं आचरण, सदाचरण असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी आहे. सत्याच्या बाजूने आपण राहण्याकरता आचरणामध्ये काय काय आणावं. आता एक त्याच्यातला प्रकार म्हणजे सत्य बोलावे आपण जे असं म्हणतो, तर ते खरं खोट्याचा प्रकार झाला है ना. तर ते फक्त लाक्षणिक आहे. म्हणजे सत्य म्हणजे फक्त बोलण्याच्या बाबतीत खरं बोलणं, ह्याला सत्य नाही म्हणत. आपण ज्या सत्याचा शोध करतोय की तो मी आहे त्याला सत्य म्हणतात. आणि त्याला धरून जे जे आपलं आचरण असतं ते आचरण आपल्याला कसं सुधरवायचं हे म्हटलं आहे. मग त्याच्याकरता काय काय करावं. आता इथे म्हटलंय चारी वेद, शिक्षा, व्याकरण मुखोद्गत करणे. आता मुखोद्गत करणे म्हणजे पाठ करत बसणे असं नाही आहे बरं का. मुखोद्गत करणे म्हणजे त्यांचा अभ्यास करणे, अभ्यास करणे. आणि मुखोद्गतचा एक अर्थ असा आहे की जेव्हा ज्या अभ्यासाची गरज असेल ते स्मरण तेव्हा तेव्हा यावं, अशा पद्धतीने ते अभ्यास केलेलं बसावं, आतमध्ये बसलेलं पाहिजे की ते तिथे तिथे आठवावं. ह्याला म्हणतात मुखोद्गत. मुखोद्गत म्हणजे अ पासून सुरू झालं की नारळ, कवठी, काका म्हणतात ठेवली, असं असं ते मुखोद्गत करणं नाही है ना. मग म्हणतात सत्य हे देह, वाणी व मन ही सतत जिथे त्याच्या अनुसंधानात राहून असत्याला जवळपास फिरकू देत नाहीत तेथेच ब्रह्मविद्या आकर्षित होते. आता जर ब्रह्मविद्या माझ्याकडे आकर्षित व्हायची असेल तर काय करावं. देह, वाणी आणि मन सतत जिथे त्याच्या अनुसंधानात राहून असत्याला जवळपास फिरकू देत नाही, बस हे आपल्याला करायचं आहे. सत्याजवळ सत्य वस्तीस्थान केलं तर असत्य फिरकणार नाही. कारण सतमध्ये असतचा यत्किंचितही प्रवेश होत नाही, आत्माराममध्ये काकांनी सांगितलं. मग सत्य हे सर्वश्रेष्ठ साधन असून त्याचे सतत अनुष्ठान केले असता अत्यंत पवित्र असे ब्रह्मरूप प्राप्त होते. सतत अनुष्ठान करायचं आहे, सर्वश्रेष्ठ साधन सत्य असं. आणि आता उपनिषदाचे फळ. हे उपनिषद जो जाणतो त्याची पापे नष्ट होऊन अविद्या नाहीशी होते व बीजरूप संसारच कायमचा नष्ट होतो. तो ब्रह्मरूप होऊन सर्वात्मकाशी एकरूप होताना ब्रह्म जाणल्याने ब्रह्मरूपच होतो. इथे उपनिषद झालेला आहे. मग पुढे म्हणतात, काका म्हणतात, श्री शंकर महाराजांच्या प्रसादाने, श्री विठ्ठलाच्या अनुग्रहाने मला असाच आनंदमय असलेल्या श्री विश्वभराशी एकरूप होऊ दे, अशी ही काकांची प्रार्थना आहे. आता ती आपली प्रार्थना कशी करायची आहे. सद्गुरू डॉक्टर काकांच्या प्रसादाने, अनुग्रहाने, त्यांची कृपा, त्यांनी मला त्या विश्वंभराशी एकरूप होऊ दे, म्हणजे एकात्मता, जीव ब्रह्म ऐक्य होऊ दे, अशी मागणी करावी. आणि मग शांती पाठ शेवटी. मग तो जो पहिले शांतीपाठ होता तोच आहे. काय आहे. देहे असो मी पुष्ट, इंद्रिये कार्यालागी दष्ट, दश प्राण देही इष्ट मार्गी असोत, येथे जे जे जाणवे ते ब्रह्मची असे आगवे, तेची उपनिषद आळवे परोपरी, जे मज लागी मिळावे मज न तये सांडावे, ऐसेनी परस्परा असावे सामोरे सदा, उपनिषदी जे वर्णिले ते मज पाहिजे लाभले, मन आत्माकारी विरले हेची हवे. ओम शांती शांती शांती.